ओके. सो आज आपण राजेशसोबत गप्पा मारणार आहोत त्याच्या करिअरबद्दलच्या किंवा त्याची जी जर्नी होती 3 महिन्याची 4 महिन्याची. राजेशनं माझ्याकडं जो कोर्स केलेला आहे तो ऑनलाईन आहे आणि त्याच्या संदर्भात आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा राजेश तुमचं इंट्रोडक्शन सांगा. हाय, माझं नाव राजेश कदम. मी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीजमधून बी सी ए केलेलं आहे. 2024 माझी बॅच आहे. आणि जसं कॉलेज संपलं तसं मी जॉबसाठी ट्राय करत होतो. मला कॉलेजमधून प्लेसमेंट काही मिळाली नाही, म्हणून मी असं ऑफलाईन ट्राय करत होतो की असं नोकरीवरून किंवा इंडीडवरून मी अप्लाय करत होतो. सो बाय लक मला एका स्टार्टअपमध्ये काम करायला मिळालं. ते स्टार्टअप पुण्यामध्ये होतं आणि माझा जॉब रोल होता ॲज अन अँग्युलर डेव्हलपर. सो मग मी माझ्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं सरांना. आणि म्हणजे माझी थोडी फायनान्शियल कंडिशन थोडी वीकच होती, पण सरांनी असं फीजबद्दल काय अशी एवढी आमची चर्चा वगैरे झालीच नाही. सर फक्त म्हणले की तू क्लास अटेंड कर. बेसिकली ऑनलाईन असतील ते क्लासेस आणि माझे म्हणजे अँग्युलर शंकर सर घेतात, तर ते ऑनलाईन घेतात सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत. तर मी सुरुवातीचे काही डेमो सेशन अटेंड केले. मग मला असं त्यांचं शिकवण्याची पद्धत मला फारच आवडली. म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स टॉपिक्स पण एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये शिकवले. म्हणजे की मला असं कॉन्फिडन्स आला की हां, जर मी हा कोर्स पूर्ण केला तर मी करू शकतो, म्हणजे ॲज अ चांगला अँग्युलर डेव्हलपर बनू शकतो. जे मला तिथं चॅलेंजेस फेस करावे लागत होते जॉबमध्ये, ते आता तर म्हणजे सेम जे टास्क होते त्या टाईपचे टास्क मला असं करायला मिळाले शंकर सरांमुळे. आणि जे डिझायनिंगचं पार्ट वगैरे जे आहे ते सगळं मला गोरख सरांनी शिकवलं. म्हणजे ज्यात सगळं HTML आलं, CSS आलं, जावास्क्रिप्ट आलं, बूटस्ट्रॅप आलं. आणि सर्वांना असं वाटतं की बूटस्ट्रॅपमध्ये असं काय आहेच काय, म्हणजे असं फक्त रिस्पॉन्सिव्ह फक्त करायचे, पण नाही. म्हणजे UI बद्दल पण माहिती दिली, म्हणजे टेक्स्ट कसा यूज करायचा, कलर्स कुठले यूज झाले पाहिजेत, म्हणजे एकदम फ्रंट एंड म्हणजे डिझायनिंग पार्ट सगळं गोरख सरांनी घेतलं. म्हणजे खूप चांगलं झालं माझे. आणि चांगलं लॉजिक बिल्डिंगसाठी पण सरांनी खूप मला हेल्प केली. राजेश, माझा पहिला प्रश्न हा आहे की कोडपासच्या ट्रेनिंगबद्दल तुला कुठून माहिती मिळाली? ओके. सो मी जॉबला होतो आणि ॲज अन अँग्युलर डेव्हलपर माझा रोल होता. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कॉलेजमध्ये असं काही एवढं असं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असं काही एन्व्हायरमेंट नसतं. म्हणजे असं कोडिंग रिलेटेड असं काही एन्व्हायरमेंट नसतं. म्हणजे फक्त मला असं जावा वगैरे येत होतं, बेसिक वगैरे. तर जसं मी जॉबला लागलो तर मला कळलं की माझा प्रोजेक्ट अँग्युलरवरती असणार आहे. तर मला तिथं ऑन जॉब मला स्वतःला शिकावं लागलं सगळं. आणि मग 6 महिने मी तिथे काढले. आणि असं जेव्हा ॲडव्हान्स टास्क येत होते तर तेव्हा मला असं खूप असं अवघड जायला लागलं. आणि म्हणजे असं जमत नव्हते मला टास्क. तर मग मला अनफॉर्च्युनेटली मला टर्मिनेट केलं कंपनीने. आणि मग त्यानंतर मी जॉबसाठी शोधत होतो. आणि मग मी असं खूप दिवस असं वेस्ट गेले. मग मी असं ट्राय केलं की MCAसाठी ट्राय करूया. मग मी CET दिली आणि CETत कमी मार्क्स आल्यामुळे मग मी थोडंसं डिप्रेस झालो. आणि मग असं विचार आला की आपण एखादा असं क्लास जॉईन करूया अँग्युलरसाठीच. आणि मला थोडंसं नॉलेज तर होतं आधीपासूनच अँग्युलरचं, पण मला अजून स्ट्रॉंग करायचं होतं. तर मी आधी रेटिंग्स गुगल मॅपवरती गेलो आणि असं रेटिंग्स बघितले क्लासचे माझ्या जवळचे. इवन मी पुण्यामध्ये सुद्धा गेलो. आणि सरांना माहिती पण नसेल की मी खूप ठिकाणी इथे येण्या अगोदर मी खूप आधी ट्राय केले होते, डेमो सेशन अटेंड केले होते. आणि मग आणि जसं मला कळलं की कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी म्हणून पण एक असा चांगला क्लास आहे. पण मग मला असं डोक्यात होतं की हा थोडंसं जरा आउटसाईड आहे, खूप माझ्या घरापासून पण लांब आहे. आणि पण म्हणलं असं ट्राय करूया. मग मी आलो. आणि जसं ठरवलं की उद्या जाऊया, मग असं खूपच असं वाटायला लागलं खूपच लांब आहे, मला काय जमणार नाही ऑफलाईन यायला. पण तरी पण मी आलो. मग सरांसोबत माझं असं चांगलं इंट्रोडक्शन वगैरे झालं. मग सरांनी सांगितलं की आपल्याकडे आहे सगळ्या टाईपचे कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन माझा राजेशसाठी हा असेल की बेसिकली काय होतं की ऑनलाईनमध्ये बऱ्याच वेळा क्लास होतो सकाळी 9 ते 10 किंवा 8 ते 10 जे पण स्केड्यूल आहे त्या स्केड्यूलनंतर क्लास होतो आणि मुलं त्या व्हायब्रेशनमधून बाहेर पडतात.
सो मला हे जाणून घ्यायला आवडेल राजेश, की तुझं स्केड्यूल कसं होतं, म्हणजे क्लास संपल्यानंतर तू काय करायचा, तुझं दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी कशा असायच्या? ओके. सो मला ऑफलाईन काही जमणार नव्हतं, तर म्हणून मी ऑनलाईन पर्याय सिलेक्ट केला. तर क्लास सकाळी 7:30 ते 8:30 हा शेड्यूल होता माझा. आणि त्यात सगळं शंकर सर म्हणजे असे रोज लेक्चर घ्यायचे. सॅटर्डे संडे फक्त सुट्टी असायची. तर सकाळी 1 तास काढल्यानंतर अ, मी ते व्हिडिओ परत बघायचो आणि जे काय शिकवलं आहे ते प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करायचो मी सगळे. आणि जर काय मला असं डाऊट वगैरे काही येत असेल तर शंकर सर नेहमी अवेलेबल असायचे. शंकर सर जरी बिझी जरी असले तरी ते म्हणायचे की मी तुला असं झूम कॉल करेन, त्यात तुम्हाला डाऊट्स वगैरे सांग. म्हणजे असं जरी काय असं मेजर प्रॉब्लेम जरी आला म्हणजे तर शंकर सर जरी अवेलेबल नसेल तरी गोरख सर असायचेच. तर म्हणजे असं फुल मला सपोर्ट भेटलेला आहे क्लासमध्ये. जसं दिवसभर तुझं युटिलायझेशन जे आहे तू तू स्वतःहून करत राहायचं. दिवसभर जे कन्सेप्ट सकाळी शिकवलेले आहेत ते दिवसभर तू प्रॅक्टिस करत होतास. ओके. सो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त क्लास करून जॉब लागणार नाही कुणालाच, म्हणजे कुठंही माझ्याकडं किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटकडं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण क्लास करतो आणि इन्स्टिट्यूटला जबाबदार धरतो किंवा माईट बी बऱ्याच साऱ्या लोकांना जबाबदार धरतो की मला जॉब लागला नाही. जॉब न लागण्याच्या मागचे बरेच सारे रिझन्स असतात. एक तर कन्सेप्ट न समजणं हे एक रिझन असू शकतं, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे कन्सेप्ट समजलेले ते कन्सेप्ट इम्प्लिमेंट न करणं. जर तुम्ही कन्सेप्ट समजला असेल तर तो तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे, तर तुमचं जॉबमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं आय थिंक. म्हणजे असं की स्कूलच्या अभियान नाही आहे की म्हणजे फक्त रोज अटेंड करायचं, लेक्चर बघायचं, म्हणजे प्रॅक्टिस नाही करायची, असं असं नाही आहे. म्हणजे रोज नियमित प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे सरांचं काम फक्त जे शिकवायचं, पण त्याच्यानंतर तुम्ही काय करता घरी दिवसभर ते तुमच्या हातात आहे. राईट. सो यापूर्वीच्या बऱ्याच साऱ्या बॅचेस आम्ही ऑनलाईन कंडक्ट केल्या होत्या, आणि ज्याच्यामध्ये शंकर सर, ज्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे लर्निंग पार्टनर म्हणून, ते अँग्युलर कवर करायचे नेहमी. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप डीपली नॉलेज आहे त्या माणसाकडं, आणि मुलांना समजून घेण्याची जी पद्धत आहे त्यांची ती खूप वेगळी आहे. आम्ही कोर्सला 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. एक पार्ट जो आहे तो लॉजिकल डेव्हलपमेंटचा, आणि एक पार्ट जो आहे तो डिझाईनचा. सो ॲज अन फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस त्याला फ्रॉम स्क्रॅच गोष्टी यायला पाहिजेत. लाईक बऱ्याच वेळा मुलांची टेंडन्सी हे असते की मला HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट येते आहे ऑलरेडी. बट ज्यावेळेस मुलं सुरुवात करतात, इथे येऊन प्रॅक्टिस करायला जातात किंवा स्वतः प्रॅक्टिस करायला जातात, ज्या गोष्टी करायला पाहिजे बेसिकली इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे कोणत्याही कंपनीत गेला तर तुम्ही टास्कची सुरुवात अशी असते की तुम्हाला एक फिग्मा दिला जातो आणि त्या फिग्माचं पहिलं कन्व्हर्जन करायला सांगितलं जातं. त्यावेळेस मुलं खूप स्टक होतात, कारण फ्रॉम स्क्रॅच डिझाईन मुलांनी कधी बनवलेलं नसतं. त्यामुळे आमच्या कोर्सची सुरुवात अशी होती की HTML पासून अगदी फिग्मा डिझाईन, रिस्पॉन्सिव्ह, या सगळ्या गोष्टी आम्ही डिझाईनमध्ये कवर करतो. आणि लॉजिक डेव्हलपमेंट, अँग्युलर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट्स, मेन पार्ट्स, जो प्रोजेक्टचा पार्ट आहे तो शंकर सर कवर करतात. सो राजेशच्या बाबतीमध्ये असं होतं की त्याचा पहिला जॉब क्विट केला होता किंवा टर्मिनेट झाला होता, तर त्याच्यात ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या बेसिक कन्सेप्ट आम्हाला रिवाईज करायच्या होत्या. त्या आम्ही बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित रिवाईज केल्या होत्या, आणि माईट बी त्याला त्या कन्सेप्टचा इथून पुढं फायदा होईल. नक्कीच.